ओम नमः शिवाय. इष्ट मनोरथपूर्ती व कल्याणासाठी आपण प्रदोष व्रत करतो. प्रदोष व्रत कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये ऐकायचे आहे. सर्वात अगोदर आपण माहिती व महात्म्य ऐकूया. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षातील त्रयोदशी या दिवशी प्रदोष अशी संज्ञा आहे. दिवसभराच्या कालगणनेत सूर्योदयाच्या आधीचा व सूर्यास्तानंतरचा जो 1.5 तासाचा अवधी त्यास प्रदोष काल असे म्हणतात. प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत किंवा त्रयोदशी प्रदोष व्रत असेही म्हणतात. प्रदोष व्रताचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे पक्षप्रदोष आणि दुसरा वाराला अनुसरून करण्यात येणारे प्रदोष व्रत म्हणजे सोम प्रदोष, मंगळ प्रदोष, बुध प्रदोष असे. आपण त्यांची थोडक्यात माहिती करून घेऊ. पहिला पक्षप्रदोष व्रत. हे व्रत प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षात सूर्यास्तयुक्त त्रयोदशीस केले जाते. हे सर्वसमावेशक प्रदोष व्रत आहे. या व्रताचरणाने मनुष्याच्या इष्ट ऐहिक कामना पूर्ण होतात. तसेच कायिक, वाचिक, मानसिक व सांसर्गिक अशी अनेक प्रकारची दुरिते नष्ट होतात. हे व्रत केल्याने 100 गायी दान केल्याचे पुण्य लाभते, सुख शांती लाभते, सौभाग्य वृद्धी होते, धनप्राप्ती होते, वृत्ती धर्मानुगामी होते. तसेच मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती, आराधना व धारणाही साध्य होते. हे व्रत क्रमाने 11 त्रयोदशा किंवा वर्षभर म्हणजेच 24 त्रयोदशा करावे. दुसरा प्रकार वाराला अनुसरून करण्यात येणारे प्रदोष व्रत. त्रयोदशी ही तिथी रविवारी असल्यास तिला रवी प्रदोष किंवा रवी त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात. ही तिथी सोमवारी आल्यास तिला सोम प्रदोष किंवा सोम त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात. या अनुक्रमे मंगल किंवा बुध प्रदोष, गुरु प्रदोष, शुक्र प्रदोष व शनी प्रदोष असे प्रकार पडतात. वारानुसार आचरण्यात येणाऱ्या प्रदोष व्रतांची फलश्रुती आपण पाहूया. फलश्रुती. पहिली रवी प्रदोष. हा आयुष्य व आरोग्य प्राप्तीसाठी केला जातो. सोम प्रदोष हा अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धीसाठी. तिसरा मंगळ प्रदोष ऋणमुक्ती, रोगमुक्ती व स्वास्थ्य प्राप्तीसाठी. बुध प्रदोष हा अभिष्ट मनोरथपूर्तीसाठी. गुरु प्रदोष हा शत्रूंचा नाश, सुखशांती, स्थैर्य प्राप्तीसाठी. शुक्र प्रदोष हा स्त्री सौख्य व सौभाग्य वृद्धीसाठी. शनी प्रदोष हा पुत्रप्राप्ती, संततीविषयक चिंतेचे निवारणासाठी. वरील प्रकारात सोम प्रदोष, मंगळ प्रदोष व शनी प्रदोष या व्रतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पारमार्थिक, आध्यात्मिक आणि पारलौकिक कल्याणासाठी तसेच परिश्रमानंतरही योग साध्य होत नसेल त्यांनी सोम प्रदोष व्रत करावे. आर्थिक समस्या सुटत नसतील, कष्ट करूनही अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल, प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल व कर्जाचा बोजा वाढत असेल त्यांनी भौम प्रदोष व्रत अवश्य करावे. शनी प्रदोष व्रत हे प्रामुख्याने संततीविषयक सर्व समस्या दूर करण्यासाठी आचरले जाते. शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही संतान प्राप्ती होत नसेल, झालेले संतान मानसिक, बौद्धिक वा शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल, ते कुप्रवृत्त वा व्यसनाधीन असेल तर शनी प्रदोष व्रत अवश्य करावे. कोणत्याही प्रकारचा प्रजननविषयक दोष नसतानाही या व्रताच्या आचरणाने होणारे संतान बुद्धिमान, धर्माचरणी, दीर्घायुषी, गुणवान आणि मातृपितृभक्त असे निपजते. या दुसऱ्या प्रकारातील प्रदोष व्रतांचे आपापल्या सामर्थ्यानुसार किमान 3 वर्षे व कमाल 12 वर्षे तरी आचरण करावे. प्रदोष व्रताविषयी काही मार्गदर्शक सूचना. पहिली, प्रदोष व्रत पूजेसाठी सूर्यास्तानंतर किमान अर्धा तास त्रयोदशी असणे आवश्यक आहे. 2. हे व्रत कोणत्याही सुजाण स्त्री पुरुषांनी करावे. 3. हे व्रत क्रमाने 11 किंवा 24 त्रयोदशा म्हणजेच वर्षभर करावे. व्रत काळात अधिक मास आल्यास त्या मासातील त्रयोदशा वाढवून घ्याव्यात.
4. हे व्रत दिनशुद्धी पाहून कोणत्याही मासातील त्रयोदशीस आरंभ करावे. 5. व्रत संकल्प पहिल्या त्रयोदशीस फक्त एकदाच करावयाचा आहे. 6. संकल्पित प्रदोष व्रत पूर्ण झाल्यावर त्यानंतर पुढे येणाऱ्या त्रयोदशीस व्रताचे उद्यापन करावे. 7. व्रताची यथाविधी सांगता झाल्यानंतर जवळपास असलेल्या एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन यावे. 8. प्रदोष व्रताचरणाची सुरुवात आदल्या दिवशीच होते. आदल्या दिवशी रात्रीच्या प्रथम पहरात अल्पभोजन करावे. ब्रह्मचर्य पाळावे. भूमिशयन करावे. 9. व्रतदिनी दिवसभर उपवास करावा. केवळ पाणी पिऊन राहावे. हे शक्य नसेल तर फळांचा रस घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत परान्न आणि पित्तकारक जडान्न घेऊ नये. 10. शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे. निदान पूजेच्या वेळी तरी पांढरे वस्त्र अंगावर असावे. लाल, काळे व निळे वस्त्र वापरू नये. 11. व्रतदिनी घर स्वच्छ व पवित्र ठेवावे. घरातील वातावरण प्रसन्न, आनंदी व मंगलमय असावे. घरातील मंडळींनी व्रतकर्त्यास सर्वतोपरी सहाय्य करावे. वादविवाद करू नये. 12. व्रतकर्त्याने शुचीभूत असावे. सदाचाराने वागावे. परनिंदा, परनिष्ठ चिंतन, व्यसन या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या. शिवाचे सतत नामस्मरण करावे. शिवमहात्म्यपर ग्रंथाचे वाचन करावे. 13. व्रतदिनी चुकून अन्नभक्षण घडले तर ज्या क्षणी आठवण येईल तेथेच अन्नभक्षण थांबवावे. बाकीचा व्रताचार तसेच चालू ठेवावा. पूजाही करावी. फक्त व्रतभंगाचे प्रायश्चित्त म्हणून दुसऱ्या दिवशी तसाच उपवास करावा. 14. सूर्यास्तापूर्वी स्नान करावे. शुभ्र वस्त्रे नेसून भाळी भस्म तिलक लावावा. पूजेची सर्व सिद्धता करावी. सूर्यास्तानंतर प्रदोष समयी शंकराची यथाविधी पूजा करावी. शंकराला चंदन, पांढरे गंध किंवा भस्म तिलक लावावा. केशरी गंध वा कुंकुम तिलक लावू नये. बेल व पांढरी फुले अवश्य घालावीत. लाल फुले वर्ज्य होत. 15. स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना अडचण आल्यास नियमानुसार उपवास व रात्री भोजन करावे. ती त्रयोदशी गृहीत धरू नये. असे जेवढे प्रदोष आड येतील तेवढे अधिक करून 11 ही संख्या पूर्ण करावी. व्रतोद्यापन त्यानंतरच्या त्रयोदशीस करावे. 16. शहरातील घरांमध्ये देवांसाठी स्वतंत्र खोली नसते. स्त्रियांच्या मासिक अडचणीच्या काळात शिवाशिवही पाळले जात नाही. अशा वेळी घरातील कर्त्या स्त्रीला अडचण आल्यास पुरुष व्रतकर्त्यानेही ती त्रयोदशी गृहीत धरू नये. नियमानुसार उपवास करून रात्री भोजन करावे. अशा प्रकारे जेवढे प्रदोष आड येतील तेवढे अधिक करून संकल्पित संख्या पूर्ण करावी. 17. व्रताचरणात खंड पडू देऊ नये. व्रत मध्येच सोडू नये. 18. व्रताचरणात नित्य उपवासाचा वार आल्यास त्या वाराबद्दल इष्टकामनेचा उच्चार करून सकाम उपासना म्हणून त्या उपवासाचा विनियोग करावा. उद्यापनानंतर त्या दिवशीचा उपवास पुढे चालू ठेवावा. 19. सोहेर, सुतक, स्वतःचे आजारपण, कुटुंबावरील संकट, महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती, अनिर्वाय प्रवास प्रसंग इत्यादी कारणांमुळे व्रताचरणात खंड पडू शकतो, तेव्हा व्रताचरण करू नये. अशा प्रसंगी जेवढे प्रदोष व्रताचरण झालेले असेल त्या सेवेचे पुण्य फुकट जात नाही. परिस्थिती अनुकूल होताच उर्वरित प्रदोष करून नंतर उद्यापन करावे. 20. प्रदोष व्रताच्या दुसऱ्या दिवशी विष्णुपूजन अवश्य करावे. अशा पद्धतीने प्रदोष व्रत करावे.